मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहे जे तुमचं आयुष्य 30 दिवसांत बदलू शकतं. नाव आहे द 30 डे प्रोडक्टिव्हिटी प्लॅन आणि लेखक आहेत डेमन झहारियादेस. हे पुस्तक फक्त प्रोडक्टिव्हिटी बद्दल नाही, हे तुमच्या आयुष्यातील सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला मास्टर बनवतं. डेमन झहारियादेस स्वतः एक हायली प्रोडक्टिव्ह व्यक्ती आहेत आणि त्यांनी प्रोडक्टिव्हिटीवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. पण हे पुस्तक वेगळं आहे कारण हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप, डे बाय डे प्लॅन देतं. तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे आणि 30 दिवसांत तुम्ही पूर्णपणे ट्रान्सफॉर्म्ड व्यक्ती व्हाल. पुस्तकाची सुरुवात होते एका महत्त्वाच्या प्रश्नाने: तुम्ही प्रोडक्टिव्ह का नाहीत? अनेक लोक म्हणतात की मला वेळच नाही, मी खूप बिझी आहे. पण डेमन सांगतात की हे खरं नाही. प्रत्येकाला दिवसाचे 24 तास असतात. बिल गेट्सला, इलॉन मस्कला, तुम्हाला आणि मला. फरक काय आहे? फरक आहे तो प्रायोरिटीजचा, सिस्टीम्सचा आणि हॅबिट्सचा. डेमन म्हणतात की प्रोडक्टिव्हिटी ही एक स्किल आहे, टॅलेंट नाही. म्हणजे तुम्ही शिकू शकता, प्रॅक्टिस करू शकता आणि मास्टर करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला योग्य फ्रेमवर्क लागतो आणि तोच फ्रेमवर्क हे पुस्तक देतं. पुस्तकात 30 दिवसांचा प्लॅन आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला एक स्पेसिफिक टास्क दिला आहे, एक स्पेसिफिक हॅबिट शिकवली आहे आणि हे इतकं सिंपल डिझाईन केलं आहे की कुणीही करू शकतो. तुम्ही स्टुडंट असाल, प्रोफेशनल असाल, एंटरप्रेन्युअर असाल, हाऊसवाईफ असाल, कोणीही. चला आता समजून घेऊया की या 30 दिवसांत नक्की काय काय शिकवलं जातं. डे 1, क्लॅरिफाय युअर विजन. पहिल्या दिवशी डेमन सांगतात की प्रोडक्टिव्हिटी सुधारण्यापूर्वी तुम्हाला हे समजून घ्यायला हवं की तुम्हाला का प्रोडक्टिव्ह व्हायचं आहे. तुमचं विजन काय आहे? तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय अचीव्ह करायचं आहे? अनेक लोक ब्लाइंडली प्रोडक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहीत नसतं की का. म्हणून ते बर्नआउट होतात, थकतात, सोडून देतात. म्हणून पहिला दिवस आहे इंट्रोस्पेक्शनचा. तुम्हाला बसून विचार करायचा आहे, माझं विजन काय आहे? मला 5 वर्षांनी कुठे पोहोचायचं आहे? मला कशासाठी प्रोडक्टिव्ह व्हायचं आहे? हे क्लिअर झालं की तुमची प्रत्येक ॲक्शन पर्पजफुल होते. तुम्हाला माहीत असतं की मी हे का करतोय आणि हे का तुम्हाला डिफिकल्ट दिवसांत चालू ठेवतं. डे 2, आयडेंटिफाय युअर MIT, मोस्ट इम्पॉर्टंट टास्क्स. दुसऱ्या दिवशी तुम्हाला शिकायचं आहे की तुमचे सगळ्यात महत्त्वाचे काम कोणते आहेत. डेमन यांना MIT म्हणतात, मोस्ट इम्पॉर्टंट टास्क्स. आपल्यापैकी बहुतेक लोक बिझी असतात पण प्रोडक्टिव्ह नसतात, कारण आपण सगळ्या कामांना समान महत्त्व देतो. ईमेल चेक करणं, मीटिंगला जाणं, फोन कॉल्स अटेंड करणं, हे सगळं आपण करतो, पण खरोखर महत्त्वाचं काम नाही करत. MIT म्हणजे असं काम जे तुमच्या गोल्सकडे तुम्हाला घेऊन जातं. तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने चेंज करतो. डेमन सांगतात की दररोज तुमच्याकडे मॅक्झिमम 3 MIT असावे, जास्त नाही, फक्त 3. आणि या 3 कामांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, बाकी सगळं नंतर. हे करताना परेटो प्रिन्सिपल वापरा, 80-20चा नियम. तुमच्या 80% रिझल्ट्स तुमच्या 20% एफर्ट्समधून येतात, तर त्या 20% एफर्ट्सवर लक्ष केंद्रित करा. डे 3, एलिमिनेट टाइम वेस्टर्स. तिसरा दिवस आहे अवेअरनेसचा. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की तुमचा वेळ कुठे वाया जातोय. डेमन म्हणतात की आपल्याला वाटतं आपल्याकडे वेळ नाही, पण खरं आहे की आपण वेळ वेस्ट करतो. सोशल मीडिया स्क्रोलिंग, अननेसेसरी मीटिंग्स, अनप्रोडक्टिव्ह कॉन्व्हर्सेशन्स, बिंज वॉचिंग, यात आपला किती वेळ जातो हे आपल्याला कळत नाही. तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक एक्सरसाइज करायची आहे. दिवसभरात तुम्ही काय काय करता ते लिहून काढायचं, प्रत्येक गोष्ट, आणि शेवटी बघायचं की कुठे टाइम वेस्ट होतो. नंतर तुम्हाला या टाइम वेस्टर्सला एलिमिनेट करायचं आहे किंवा मिनिमाइज करायचं आहे. सोशल मीडियाला टाइम लिमिट लावा, अननेसेसरी मीटिंग्सला ना म्हणा, डिस्ट्रॅक्शन्स कमी करा. याचं गोल आहे तुमचं फोकस्ड टाइम वाढवणं, कारण प्रोडक्टिव्हिटी फक्त आवर्स नाही, ती क्वालिटी आवर्स आहे. डे 4, क्रिएट अ मॉर्निंग रुटीन. चौथा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण तुमची सकाळ तुमचा दिवस ठरवते. डेमन सांगतात की सगळे सक्सेसफुल लोकांचा एक कॉमन ट्रेट आहे, अ पॉवरफुल मॉर्निंग रुटीन. त्यांची सकाळ स्ट्रक्चर्ड असते, पर्पजफुल असते. तुमची सकाळ कशी सुरू होते? अलार्म वाजतो, तुम्ही स्नूज करता, मग उठता, घाई गडबडीत तयार होता आणि धावत सुटता. हा रिॲक्टिव्ह अप्रोच आहे. प्रोॲक्टिव्ह अप्रोच असा आहे की तुम्ही इंटेन्शनली तुमची सकाळ डिझाईन करा. लवकर उठा, मोबाईल हात लावू नका, हायड्रेट करा, एक्सरसाइज करा, मेडिटेट करा, प्लॅन युअर डे. तुमची मॉर्निंग रुटीन तुम्हाला फिजिकली, मेंटली आणि इमोशनली प्रिपेअर करते तुमच्या दिवसासाठी. आणि जेव्हा तुमची सकाळ चांगली जाते तेव्हा संपूर्ण दिवस प्रोडक्टिव्ह होतो.
डेमन सजेस्ट करतात की तुमची रुटीन मिनिमम 1 तास असावी आणि यात 5 गोष्टी असाव्यात: एक्सरसाइज, मेडिटेशन, रीडिंग, प्लॅनिंग आणि हेल्दी ब्रेकफास्ट. डे 5, मास्टर द आर्ट ऑफ सेइंग नो. 5व्या दिवशी तुम्हाला शिकायचं आहे सगळ्यात कठीण पण सगळ्यात महत्वाचं स्किल, नाही म्हणायला शिकणं. डेमन सांगतात की बहुतेक लोक अनप्रोडक्टिव्ह का असतात? कारण ते सगळ्यांना हो म्हणतात. कुणी काहीही विचारलं की ते हो म्हणतात. मग त्यांचा सगळा वेळ दुसऱ्यांच्या प्रायोरिटीजमध्ये जातो. तुम्ही पीपल प्लीजर आहात का? तुम्हाला लोक काय म्हणतील याची भीती वाटते का? तुम्ही कॉन्फ्लिक्ट टाळण्यासाठी सगळ्यांना हो म्हणता का? तर तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी सॅक्रिफाईस करत आहात. नाही म्हणणं सेल्फिश नाही, ते सेल्फ रिस्पेक्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या गोल्ससाठी इम्पॉर्टंट नसलेल्या गोष्टींना नाही म्हणता, तेव्हा तुम्ही तुमच्या टाइम आणि एनर्जीचं रिस्पेक्ट करत आहात. डेमन एक फॉर्म्युला देतात. जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारतं तेव्हा विचार करा, हे माझ्या MITsना सपोर्ट करतं का? हे माझ्या गोल्सकडे मला घेऊन जातं का? जर उत्तर नाही आहे तर पोलाइटली पण फर्मली नाही म्हणा. आणि नाही म्हणताना तुम्हाला जस्टिफाय करायची गरज नाही, लांबळलचक एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. फक्त म्हणा, थँक्यू फॉर थिंकिंग ऑफ मी बट आय कांट कमिट टू दिस राईट नाव. डे 6, यूज टाइम ब्लॉकिंग. 6व्या दिवशी तुम्हाला शिकायचं आहे टाइम ब्लॉकिंग, एक पॉवरफुल प्रोडक्टिव्हिटी टेक्निक. टाइम ब्लॉकिंग म्हणजे काय? तुमचा दिवस ब्लॉक्समध्ये डिवाइड करणं. प्रत्येक ब्लॉक एका स्पेसिफिक टास्कसाठी. उदाहरणार्थ, सकाळी 9 ते 11 डीप वर्क, 11 ते 12 ईमेल्स आणि कॉल्स, 12 ते 1 ब्रेक, 1 ते 3 मीटिंग्स, 3 ते 5 क्रिएटिव्ह वर्क. हे का महत्वाचं आहे? कारण मल्टीटास्किंग प्रोडक्टिव्हिटीची सगळ्यात मोठी शत्रू आहे. जेव्हा तुम्ही एकाच वेळी मल्टिपल कामं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची एफिशियन्सी 40% कमी होते. टाइम ब्लॉकिंग तुम्हाला फोकस देतो. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आता पुढचे 2 तास फक्त या एकाच कामासाठी आहेत, तेव्हा तुमचा मेंदू फुल्ली एंगेज्ड होतो. डेमन सजेस्ट करतात की तुमचा कॅलेंडर ब्लॉक करा आधीच. संडेला येणाऱ्या आठवड्याचा प्लॅन करा आणि त्याला स्टिक करा. तुमचे टाइम ब्लॉक्सला अपॉइंटमेंट समजा. जसं तुम्ही डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी वेळ काढता तसंच तुमच्या MITसाठी वेळ काढा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुमच्या पीक एनर्जी आवर्समध्ये तुमची सगळ्यात कठीण कामं करा. बहुतेक लोकांसाठी ते सकाळचे तास असतात. तेव्हा सकाळी ईमेल चेक करायला बसू नका. तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम करा. डे 7, इम्प्लिमेंट द 2 मिनिट रूल. 7व्या दिवशी येतो डेव्हिड ॲलेनचा फेमस 2 मिनिट रूल. नियम अगदी सोपा आहे. जर एखादं काम 2 मिनिटांत होऊ शकत असेल तर ते आत्ताच करा. पोस्टपोन करू नका. टू डू लिस्टमध्ये ॲड करू नका. आत्ताच करून टाका. का? कारण अनेकदा आपण छोट्या छोट्या कामं पोस्टपोन करत राहतो. नंतर करेन आणि मग त्या कामांचा ढीग होतो आणि त्यातून मेंटल क्लटर निर्माण होतो. एखादा ईमेलला रिप्लाय द्यायचा आहे, 2 मिनिटं लागतील, आत्ताच द्या. एखादा कॉल करायचा आहे, आत्ताच करा. कपडे घालायचेत, आत्ताच घाला. पण डेमन एक वॉर्निंग देतात, हा रूल फक्त त्या कामांसाठी अप्लाय करा जी ऑलरेडी तुमच्या लिस्टमध्ये आहेत. नवीन काम येतं म्हणून सगळं सोडून ते करू नकोस, कारण तसं केलंस तर तुम्ही रिॲक्टिव्ह मोडमध्ये जाल. डे 8, बॅच सिमिलर टास्क्स. 8व्या दिवशी तुम्हाला शिकायचं आहे टास्क बॅचिंग. टास्क बॅचिंग म्हणजे काय? समान प्रकारची कामं एकत्र करून एकाच वेळी करणं. उदाहरणार्थ, सगळे फोन कॉल्स एकाच वेळी, सगळे ईमेल्स एकाच वेळी, सगळी एरेंड्स एकाच वेळी. का करायचं असं? कारण प्रत्येक वेळी तुम्ही टास्क स्विच करता तेव्हा तुमचा मेंदू ॲडजस्ट होण्यासाठी वेळ देतो. याला स्विचिंग कॉस्ट म्हणतात आणि यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. पण जेव्हा तुम्ही सिमिलर टास्क बॅच करता तेव्हा तुमचा मेंदू त्या स्पेसिफिक मोडमध्ये असतो. तुम्हाला मोमेंटम मिळतो आणि तुम्ही फास्टर काम करू शकता. डेमन सजेस्ट करतात की तुमचं कॅलेंडर ब्लॉक करा आधीच. संडेला येणाऱ्या आठवड्याचा प्लॅन करा आणि त्याला स्टिक करा. तुमचे टाइम ब्लॉक्सला अपॉइंटमेंट समजा. जसं तुम्ही डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी वेळ काढता तसंच तुमच्या MITसाठी वेळ काढा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुमच्या पीक एनर्जी आवर्समध्ये तुमची सगळ्यात कठीण कामं करा. बहुतेक लोकांसाठी ते सकाळचे तास असतात. तेव्हा सकाळी ईमेल चेक करायला बसू नका.
तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम करा. डे 9, मिनिमाइज डिस्ट्रॅक्शन्स. 9व्या दिवशी फोकस आहे डिस्ट्रॅक्शन्स मिनिमाइज करण्यावर. डेमन सांगतात की आजच्या युगातील सगळ्यात मोठी प्रोडक्टिव्हिटी किलर आहे डिस्ट्रॅक्शन्स. फोन नोटिफिकेशन्स, ईमेल अलर्ट्स, सोशल मीडिया, कलीग्स इंटरप्टिंग, फॅमिली मेंबर्स कॉलिंग, सतत काहीतरी तुमचा फोकस तोडताय. संशोधन सांगतं की एकदा तुमचा फोकस तुटला की परत त्या फोकसमध्ये येण्यासाठी सरासरी 23 मिनिटं लागतात. आता विचार करा, दिवसात 10 वेळा डिस्ट्रॅक्शन्स आले तर किती वेळ वेस्ट होतो. म्हणून डिस्ट्रॅक्शन्सला रूथलेसली एलिमिनेट करा. फोन सायलेंट मोडवर ठेवा किंवा दुसऱ्या खोलीत. ईमेल नोटिफिकेशन्स ऑफ करा. सोशल मीडिया ॲप्स डिलीट करा किंवा टाइम लिमिट लावा. डोर बंद करा. हेडफोन्स घाला. तुमचं वर्क स्पेस डिस्ट्रॅक्शन फ्री असावं. क्लीन, ऑर्गनाइज्ड, मिनिमल. फक्त ज्या गोष्टी तुम्हाला सध्या लागत आहेत त्याच ठेवा. आणि लोकांना सांगा की तुम्ही फोकस्ड वर्क करत आहात. त्यांना तुमचे डीप वर्क आवर्स माहीत असावेत, जेणेकरून ते डिस्टर्ब करणार नाहीत. 10व्या दिवशी तुम्हाला समजायचंय ब्रेक्सचं महत्त्व. अनेक लोकांना वाटतं की प्रोडक्टिव्ह होण्यासाठी कंटिन्युअसली काम करायला हवं. ब्रेक्स घ्यायचे म्हणजे लेझी, पण हे चुकीचं आहे. संशोधन दाखवतं की नियमित ब्रेक्स घेतल्याने प्रोडक्टिव्हिटी वाढते. तुमचा मेंदू देखील मसल सारखा आहे. तो कंटिन्युअसली काम करू शकत नाही, त्याला रेस्ट लागतो. डेमन पॉमोडोरो टेक्निक रेकमेंड करतात. 25 मिनिटं फोकस्ड वर्क, नंतर 5 मिनिटांचा ब्रेक. 4 पॉमोडोरोज नंतर 15 ते 30 मिनिटांचा मोठा ब्रेक. पण ब्रेक म्हणजे फोन बघणं नाही, सोशल मीडिया स्क्रोल करणं नाही. खरा ब्रेक म्हणजे तुमच्या मेंदूला खरोखर रेस्ट मिळणं. उठा, वॉक करा, स्ट्रेच करा, पाणी प्या, विंडो बाहेर बघा, नेचर बघा. स्ट्रॅटेजिक ब्रेक्स तुम्हाला रिफ्रेश ठेवतात, क्रिएटिव्ह ठेवतात आणि बर्नआउट पासून वाचवतात. डे 11, ऑप्टिमाइज युअर एनर्जी, नॉट जस्ट युअर टाइम. 11व्या दिवशी येतो एक गेम चेंजिंग कॉन्सेप्ट, एनर्जी मॅनेजमेंट. बहुतेक प्रोडक्टिव्हिटी बुक्स फक्त टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलतात, पण डेमन सांगतात की टाइम मॅनेजमेंट पुरेसं नाही, तुम्हाला एनर्जी मॅनेजमेंट करायला हवं. तुमच्याकडे दिवसाचे 24 तास आहेत, पण सगळे तास समान नाहीत. सकाळी 9 वाजता तुमची एनर्जी वेगळी असते, रात्री 9 वाजता वेगळी असते. म्हणून तुमचे हाय एनर्जी आवर्स आयडेंटिफाय करा. बहुतेक लोकांचे सकाळचे तास पीक एनर्जी असतात, काहींचे रात्रीचे. तुमचे पीक आवर्स शोधा आणि त्या पीक आवर्समध्ये तुमची सगळ्यात इम्पॉर्टंट आणि चॅलेंजिंग कामं करा. तुमची MIT, क्रिएटिव्ह वर्क, स्ट्रॅटेजिक थिंकिंग हे सगळं पीक एनर्जीमध्ये करा. लो एनर्जी आवर्समध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करा, ईमेल्स, कॉल्स, रुटीन टास्क्स. डेमन आणखी सांगतात की तुमची एनर्जी ऑप्टिमाइज करण्यासाठी 4 पिलर्स आहेत. 1. स्लीप, रोज 7 ते 8 तास क्वालिटी स्लीप. 2. न्यूट्रिशन, हेल्दी खाणं, जंक फूड अवॉइड करा. 3. एक्सरसाइज, रोज किमान 30 मिनिटं मूव्हमेंट. 4. स्ट्रेस मॅनेजमेंट, मेडिटेशन, ब्रीदिंग एक्सरसाइजेस. या 4 पिलर्स मजबूत केल्यात तर तुमची ओव्हरऑल एनर्जी वाढेल आणि तुम्ही नॅचरली अधिक प्रोडक्टिव्ह व्हाल. डे 11, लर्न टू प्रायोरिटाइज रूथलेसली. 12व्या दिवशी फोकस करायचा आहे रूथलेस प्रायोरिटायझेशनवर. तुमच्या टू डू लिस्टवर 20 आयटम्स आहेत, सगळे करायचे आहेत, पण वेळ नाही. काय कराल? बहुतेक लोक यात चुका करतात. ते इझी कामं आधी करतात, क्विक विन्ससाठी, किंवा अर्जंट कामं करतात, पण इम्पॉर्टंट कामं पोस्टपोन करतात. डेमन तुम्हाला आयझनहावर मॅट्रिक्स शिकवतात. सगळी कामं 4 कॅटेगरीजमध्ये विभागा. 1. इम्पॉर्टंट आणि अर्जंट, आत्ताच करा. 2. इम्पॉर्टंट पण नॉट अर्जंट, शेड्यूल करा. 3. नॉट इम्पॉर्टंट पण अर्जंट, डेलिगेट करा. 4. नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट, एलिमिनेट करा. बहुतेक लोक कॅटेगरी 1 आणि 3 मध्ये जगतात. अर्जंट गोष्टींमागे धावत राहतात, पण खरी सक्सेस कॅटेगरी 2 मध्ये आहे. इम्पॉर्टंट पण नॉट अर्जंट, तुमची हेल्थ, रिलेशनशिप्स, लर्निंग, लॉंग टर्म प्लॅनिंग. म्हणून रूथलेसली प्रायोरिटाइज करा. तुमच्या टू डू लिस्टमधून बेकार गोष्टी काढून टाका. जी कामं तुम्हाला तुमच्या गोल्सकडे घेऊन जात नाहीत त्यांना एलिमिनेट करा. आणि हे लक्षात ठेवा, एव्हरीथिंग इज नॉट इक्वली इम्पॉर्टंट. फोकस ऑन द व्हायटल फ्यू, नॉट द ट्रिव्हियल मेनी. डे 13, डेलिगेट अँड आउटसोर्स. 13व्या दिवशी तुम्हाला शिकायचं आहे डेलिगेशन. अनेक लोकांना वाटतं की सगळं काम स्वतःच करायला हवं, कारण दुसरा कुणीही त्याच्या इतकं चांगलं करणार नाही.
पण ही थिंकिंग तुम्हाला ट्रॅप करते. डेमन सांगतात की तुम्ही सुपर ह्युमन नाही आहात. तुम्ही सगळं काही करू शकत नाही आणि सगळं काही तुम्हाला करायलाच हवं असं नाही. तुमच्या स्ट्रेंथ्सवर फोकस करा, बाकीचे डेलिगेट करा. जी कामं तुमच्या एक्सपर्टीजची नाहीत, जी कामं कमी व्हॅल्यू ऍड करतात, जी कामं रेपिटेटिव्ह आहेत, त्यांना डेलिगेट करा किंवा आउटसोर्स करा. घरी कामाला बाई ठेवायची ठेवा. तुमचा अकाउंटिंग आउटसोर्स करायचं करा. व्हर्च्युअल असिस्टंट हायर करायचा करा. तुमचा वेळ किती व्हॅल्युएबल आहे ते समजून घ्या. जर तुम्ही तासाला 1000 रुपये कमवू शकता आणि तुम्ही 200 रुपयात एखादं काम आउटसोर्स करू शकता तर ते करा. डेलिगेशन फक्त बिझनेससाठी नाही, पर्सनल लाईफमध्ये पण. तुमच्या मुलांना छोटी छोटी जबाबदाऱ्या द्या. तुमच्या फॅमिली मेंबर्स सोबत कामं शेअर करा. डे 14. यूज टेक्नॉलॉजी वाईजली. 14व्या दिवशी येतो टेक्नॉलॉजीचा योग्य वापर. टेक्नॉलॉजी एक डबल एक्स्ड स्वॉर्ड आहे. योग्य वापरली तर ती तुमची प्रोडक्टिव्हिटीला बूस्ट करते. चुकीच्या पद्धतीने वापरली तर ती सगळ्यात मोठी डिस्ट्रॅक्शन बनते. डेमन काही पॉवरफुल प्रोडक्टिव्हिटी टूल्स सजेस्ट करतात. 1. टास्क मॅनेजमेंट. टूडूइस्ट, ट्रेलो, असाना. 2. नोट टेकिंग. एव्हरनोट, नोशन, OneNote. 3. टाइम ट्रॅकिंग. रेस्क्यू टाइम, टॉगल. 4. फोकस. फॉरेस्ट ॲप, फ्रीडम. 5. ऑटोमेशन. झॅपियर, IFTT. पण टूल्स वापरताना सावध राहा. बहुतेक लोक खूप सारी ॲप्स डाउनलोड करतात आणि मग ओव्हरवेल्म्ड होतात. फक्त 2-3 एसेन्शियल टूल्स निवडा, त्यांना मास्टर करा आणि कन्सिस्टंटली वापरा. आणि टेक्नॉलॉजी डिटॉक्स पण करा. दिवसात काही तास कम्प्लिटली फोन फ्री हसा, विशेषतः सकाळी आणि रात्री. याचबरोबर डिजिटल मिनिमलिझम प्रॅक्टिस करा. अननेसेसरी ॲप्स डिलीट करा. ईमेल सबस्क्रिप्शन्स अनसबस्क्राईब करा. डिजिटल क्लटर साफ करा. डे 15. बिल्ड अ प्रोडक्टिव्हिटी सिस्टम. 15व्या दिवशी तुम्हाला तुमची स्वतःची प्रोडक्टिव्हिटी सिस्टम बिल्ड करायची आहे. डेमन म्हणतात की एक चांगली सिस्टम तुम्हाला कन्सिस्टंट प्रोडक्टिव्ह ठेवते. तुम्हाला दररोज नवीन निर्णय घ्यावे लागत नाहीत. तुम्ही फक्त सिस्टम फॉलो करता. तुमची सिस्टम मध्ये हे असावं. 1. डेली प्लॅनिंग रिच्युअल. दिवसाची सुरुवात प्लॅनिंगने करा. 2. वीकली रिव्ह्यू. आठवड्यात एकदा रिव्ह्यू करा. 3. मंथली रिफ्लेक्शन. महिन्यात एकदा मोठा रिव्ह्यू. 4. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. रुटीन टास्कसाठी फिक्स्ड प्रोसेसेस. उदाहरणार्थ, तुमचा मॉर्निंग रुटीन फिक्स्ड असावा. तुमचा ईमेल चेकिंग शेड्यूल फिक्स्ड असावा. तुमची प्लॅनिंग प्रोसेस फिक्स्ड असावी. जेव्हा तुमची सिस्टम स्ट्रॉंग असते तेव्हा तुम्हाला विल पॉवरवर रिलाय करायची गरज नाही. तुम्ही ऑटो पायलट मोडमध्ये काम करू शकता. पण लक्षात ठेवा, तुमची सिस्टम तुमच्यासाठी काम करायला हवी. दुसऱ्याची सिस्टम ब्लाइंडली कॉपी करू नका. एक्सपेरिमेंट करा. काय काम करतं ते ठेवा, बाकीचं बदला. डे 16. ओव्हरकम प्रोक्रॅस्टिनेशन. 16व्या दिवशी अटॅक करायचा आहे सगळ्यात मोठा प्रोडक्टिव्हिटी किलर, प्रोक्रॅस्टिनेशन. डेमन सांगतात की प्रोक्रॅस्टिनेशन ही लेझीनेस नाही, ही इमोशनल प्रॉब्लेम आहे. आपण कामं पोस्टपोन का करतो? कारण त्या कामांबद्दल विचार करताना आपल्याला निगेटिव्ह फीलिंग्ज येतात. फिअर, अँक्झायटी, ओव्हरवेल्म, बोर्डम. म्हणून आपला मेंदू म्हणतो हे काम करू नको, काहीतरी इझी करू. आणि आपण फोन उचलतो, सोशल मीडिया स्क्रोल करतो, नेटफ्लिक्स बघतो. तर प्रोक्रॅस्टिनेशन कसा हरवायचा? डेमन 5 पॉवरफुल टेक्निक्स देतात. 1. ईट द फ्रॉग. तुमचं सगळ्यात कठीण काम सकाळी सगळ्यात आधी करा. मार्क ट्वेनची फेमस कोट आहे, इफ यू ईट अ फ्रॉग फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग, रेस्ट ऑफ द डे विल बी वंडरफुल. कारण सगळ्यात वाईट काम झालं, आता बाकी सगळं इझी वाटतं. 2. 5 सेकंड रूल. मेल रॉबिन्सची टेक्निक. तुम्हाला काम करायची इम्पल्स आली, 5 सेकंड्समध्ये ॲक्शन घ्या. 5, 4, 3, 2, 1, गो. तुमचा मेंदू ओव्हरथिंक करायच्या आधीच ॲक्शन घ्या. मेक इट टायनी. काम खूप मोठं वाटतंय तर ते इतकं लहान करा की तुम्ही नो म्हणू शकत नाही. बुक लिहायचं आहे, आज फक्त 1 पॅरेग्राफ लिहा. वर्कआउट करायचंय, फक्त 2 मिनिटं. सुरुवात झाली की मोमेंटम येतो. 4. टेम्पटेशन बंडलिंग. कठीण काम करताना काहीतरी एन्जॉयेबल सोबत जोडा. ट्रेडमिलवर चालताना पॉडकास्ट ऐका. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करताना फेवरेट म्युझिक ऐका. 5. अकाउंटेबिलिटी पार्टनर. कुणाला तरी सांगा तुमची डेडलाईन. पब्लिक कमिटमेंट केली की सोडणं कठीण होतं. डे 17.
मास्टर युअर माइंडसेट. 17व्या दिवशी फोकस आहे माइंडसेटवर, कारण प्रोडक्टिव्हिटी 70% माइंडसेट आहे, 30% टेक्निक्स. डेमन सांगतात की तुमच्या बिलीफ्स तुमचे रिझल्ट ठरवतात. जर तुम्ही बिलीव्ह करता की मी कधीच प्रोडक्टिव्ह होऊ शकत नाही, तर तुम्ही होणार नाहीत. तुमचा मेंदू एव्हिडन्स शोधेल तुमच्या बिलीफला सपोर्ट करण्यासाठी. म्हणून ग्रोथ माइंडसेट डेव्हलप करा. कॅरल ड्वेकच्या रिसर्च प्रमाणे जे लोक बिलीव्ह करतात की अबिलिटीज डेव्हलप होऊ शकतात, ते जास्त यशस्वी होतात. प्रोडक्टिव्हिटी ही स्किल आहे. तुम्ही प्रॅक्टिस करून मास्टर करू शकता. तुम्ही बॉर्न प्रोडक्टिव्ह नसाल तरी चालतं. तुम्ही प्रोडक्टिव्ह होऊ शकता. आणखी काही माइंडसेट शिफ्ट्स. 1. परफेक्शनिझम सोडा. डन इज बेटर दॅन परफेक्ट. 2. कंपॅरिझन सोडा. तुमची जर्नी युनिक आहे. 3. फेलियरला लर्निंग अपॉर्च्युनिटी म्हणून बघा. 4. प्रोसेसवर फोकस करा, आउटकमवर नाही. रोज अफर्मेशन्स वापरा. आय एम प्रोडक्टिव्ह, आय एम फोकस्ड, आय कम्प्लीट माय इम्पॉर्टंट टास्क्स. तुमचा सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतो. डे 18. ऑर्गनाइज युअर वर्क स्पेस. 18व्या दिवशी येतं फिजिकल एन्व्हायरमेंट ऑर्गनाइज करणं. अ क्लटर्ड डेस्क इज अ साइन ऑफ अ क्लटर्ड माइंड. ही म्हण खरी आहे. तुमचं वर्कस्पेस तुमची प्रोडक्टिव्हिटी डिरेक्टली अफेक्ट करते. डेमन सजेस्ट करतात 1. मिनिमलिझम. फक्त एसेन्शियल गोष्टी ठेवा डेस्कवर, बाकी काढून टाका. 2. झिरो इनबॉक्स. तुमचे पेपर्स, फाइल्स ऑर्गनाइज करा. सगळ्या गोष्टी प्रॉपर जागेवर ठेवा. 3. क्लीन डेली. दिवस संपताना 5 मिनिटं घालून डेस्क क्लीन करा, उद्या फ्रेश स्टार्टसाठी. 4. अर्गनॉमिक्स. योग्य चेअर, प्रॉपर हाईट, गुड लाइटिंग. तुमची फिजिकल कम्फर्ट तुमची प्रोडक्टिव्हिटी अफेक्ट करते. 5. इन्स्पिरेशन. काही मोटिवेशनल कोट्स, इमेजेस ठेवा, पण जास्त नाही, बॅलन्स. आणि डिजिटल वर्कस्पेस पण ऑर्गनाइज करा. डेस्कटॉप क्लीन ठेवा, फाइल्स प्रॉपरली ऑर्गनाइज्ड, ईमेल इनबॉक्स झिरो करा, ब्राउझर टॅब्स बंद करा. डे 19. हँडल ईमेल एफिशियंटली. 19व्या दिवशी टॅकल करायचा आहे सगळ्यात मोठा टाइम वेस्टर, ईमेल. ॲव्हरेज पर्सन दिवसाचे 2.5 तास ईमेलमध्ये घालवतो आणि त्यातला बहुतेक वेळ अनप्रोडक्टिव्ह आहे. डेमनचा ईमेल मॅनेजमेंट सिस्टम आहे 1. चेक ॲट फिक्स टाइम्स. दिवसात फक्त 3 वेळा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. सतत चेकिंग नाही. 2. 2 मिनिट रूल. जर ईमेलला रिप्लाय 2 मिनिटात देता येत असेल तर आत्ताच द्या, नाहीतर फ्लॅग करा लेटरसाठी. 3. अनसबस्क्राईब रूथलेसली. जी न्यूजलेटर्स तुम्ही वाचत नाहीत ते अनसबस्क्राईब करा. इनबॉक्स क्लटर कमी करा. 4. यूज टेम्पलेट्स. ज्या ईमेल्स तुम्ही वारंवार पाठवता त्यांचे टेम्पलेट्स बनवा, टाइम बचवा. 5. टर्न ऑफ नोटिफिकेशन्स. ईमेल नोटिफिकेशन्स सगळ्यात मोठे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, बंद करा. 6. प्रोसेस, डोंट चेक. ईमेल उघडला की त्यावर ॲक्शन घ्या, फक्त वाचून ठेवू नका. गोल, झिरो इनबॉक्स. रोज सगळे ईमेल्स प्रोसेस्ड, काहीही पेंडिंग नाही. डे 20. इम्प्रूव्ह युअर फोकस. 20व्या दिवशी येतं डीप वर्क आणि एक्स्ट्रीम फोकस. कॅल न्यूपोर्टच्या डीप वर्क कॉन्सेप्ट वापरून डेमन सांगतात की तुमची सगळ्यात व्हॅल्युएबल वर्क तुमच्या फोकस्ड आवर्समध्ये होते. डीप वर्क म्हणजे काय? डिस्ट्रॅक्शन फ्री, हायली फोकस्ड, कॉग्निटिव्हली डिमांडिंग वर्क. हे काम तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला व्हॅल्युएबल बनवतं. पण आजच्या वर्ल्डमध्ये डीप वर्क करणं कठीण आहे. सतत इंटरप्शन्स, नोटिफिकेशन्स, मीटिंग्स. म्हणून इंटेन्शनली डीप वर्कसाठी वेळ काढा. तुमच्या कॅलेंडरमध्ये ब्लॉक करा आणि त्यावेळी फोन सायलेंट मोडमध्ये, दुसऱ्या खोलीत. ईमेल, चॅट सगळं बंद. डोर बंद, डू नॉट डिस्टर्ब साइन. हेडफोन्स किंवा व्हाईट नॉईज. टायमर लावा. पोमोडोरो टेक्निक. सुरुवातीला 30 ते 45 मिनिटं कंटिन्युअस फोकस करणं कठीण जाईल, कारण तुमचा मेंदू ट्रेंड नाही. पण प्रॅक्टिस केल्यावर तुम्ही 2 ते 3 तास कंटिन्युअसली फोकस्ड काम करू शकाल. आणि फोकस इम्प्रूव्ह करण्यासाठी मेडिटेशन प्रॅक्टिस करा. सिंगल टास्किंगची सवय लावा. ॲडिक्वेट स्लीप घ्या. कॅफीन वाईजली वापरा. डे 21. ट्रॅक अँड मेजर. 21व्या दिवशी येतो ट्रॅकिंग आणि मेजरमेंट. व्हॉट गेट्स मेजर्ड गेट्स मॅनेज्ड. हे पीटर ड्रकरची फेमस कोट आहे. तुम्ही तुमचा वेळ कुठे घालवत आहात?
तुम्ही किती प्रोडक्टिव्ह आहात तुम्हाला नक्की माहित आहे का? बहुतेक लोकांना नाही. म्हणून डेमन सांगतात ट्रॅक एव्हरीथिंग. किमान 1-2 आठवडे टाइम ट्रॅकिंग ॲप वापरा किंवा सिंपल नोटबुकमध्ये लिहा. प्रत्येक 30 मिनिटाला नोट करा, मी काय करत होतो. हे करताना तुम्हाला धक्कादायक रेव्हलेशन्स होतील. तुम्हाला कळेल की तुमचा खरा वेळ कुठे जातो. आणि जेव्हा तुम्हाला डेटा मिळतो तेव्हा तुम्ही इन्फॉर्म्ड डिसिजन्स घेऊ शकता. डेमन सजेस्ट करतात की वीकली रिव्ह्यू करा. आठवड्याच्या शेवटी बसा आणि विचार करा. 1. मी माझ्या MITs पूर्ण केल्या का? 2. मी कुठे वेळ वाया घालवला? 3. माझी एनर्जी कशी होती? 4. मला काय इम्प्रूव्ह करता येईल? हे रिव्ह्यू न करणं म्हणजे ब्लाइंड सारखं ड्राईव्ह करणं. तुम्हाला माहित नाही की तुम्ही योग्य डायरेक्शनमध्ये आहात की नाही. डे 22. ऑटोमेट अँड स्ट्रीमलाईन. 22व्या दिवशी येतो ऑटोमेशन. तुम्ही जी कामं वारंवार करता त्यांना ऑटोमेट करा. टेक्नॉलॉजी वापरा, टेम्पलेट्स बनवा, सिस्टम सेट करा. उदाहरणार्थ, मंथली बिल्स ऑटोपेवर टाका. ग्रोसरीज सबस्क्रिप्शनवर ऑर्डर करा. ईमेल फिल्टर्स वापरा. कीबोर्ड शॉर्टकट शिका. रिकरिंग कॅलेंडर इव्हेंट सेटअप करा. डेमन म्हणतात की एकदा तुम्ही सिस्टम सेटअप केली तर ती तुमच्यासाठी काम करते. तुम्हाला वारंवार तेच विचार करायला लागत नाही. पण लक्षात ठेवा, ऑटोमेट करताना ओव्हर कॉम्प्लिकेट करू नका. सिंपल सिस्टम्स बेस्ट असतात. जर तुम्हाला सिस्टम मॅनेज करण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर ती चांगली सिस्टम नाही. डे 23 to 25. हेल्थ अँड प्रोडक्टिव्हिटी. 23व्या ते 25व्या दिवसात फोकस आहे हेल्थवर. डेमन स्पष्ट करतात की फिजिकल हेल्थ आणि प्रोडक्टिव्हिटी क्लोजली कनेक्टेड आहेत. तुम्ही जर फिजिकली अनफिट असाल, टायर्ड असाल, सिक असाल तर तुम्ही प्रोडक्टिव्ह होऊ शकत नाही. हे इम्पॉसिबल आहे. म्हणून डे 23. स्लीप. रात्री 7 ते 8 तास क्वालिटी स्लीप नॉन नेगोशिएबल आहे. स्लीप डेप्रिवेशनमुळे कॉग्निटिव्ह फंक्शन 30 ते 40% कमी होतो. डिसिजन मेकिंग खराब होतो. क्रिएटिव्हिटी कमी होते. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज हे फक्त म्हणण्यासाठी नाही, त्यामागे सायन्स आहे. एक्सरसाइज. रोज किमान 30 मिनिटं मूव्हमेंट मॅन्डेटरी आहे. जिम, वॉक, योगा, काहीही. एक्सरसाइजमुळे एंडॉर्फिन्स रिलीज होतात. मेंटल क्लॅरिटी वाढते. एनर्जी लेवल्स हाय राहतात. मॉर्निंग एक्सरसाइज उत्तम आहे कारण ते दिवसभराची एनर्जी सेट करतं. न्यूट्रिशन. तुम्ही काय खाता ते तुमचं ब्रेन कसं काम करतं यावर इफेक्ट करतं. हेवी लंच नंतर आफ्टरनून स्लंप येतो. शुगर हाईज आणि क्रॅशेस होतात. बॅलन्स डाएट घ्या. हायड्रेटेड रहा. कॅफीनमध्ये मर्यादा ठेवा. ब्रेनला फ्यूल द्या. नट्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, प्रोटीन्स. डे 26. रिलेशनशिप्स अँड प्रोडक्टिव्हिटी. 26व्या दिवशी डिस्कस करायचं आहे रिलेशनशिप मॅनेजमेंट. बरेच लोक इग्नोर करतात की रिलेशनशिप्स तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी इफेक्ट करतात. टॉक्सिक रिलेशनशिप्स, अनमॅनेज्ड कॉन्फ्लिक्ट्स, अनअटेंडेड फॅमिली ऑब्लिगेशन्स हे सगळं मेंटल स्पेस घेतं. डेमन सांगतात क्वालिटी टाइम फॅमिली सोबत स्केड्यूल करा. अनडिवायडेड अटेन्शन द्या. फ्रेंडशिप्स मेंटेन करा. सोशल कनेक्शन्स मेंटल हेल्थसाठी क्रुशल आहेत. टॉक्सिक रिलेशनशिप्स मधून बाहेर पडा. बाउंड्रीज सेट करा. कम्युनिकेशन क्लिअर ठेवा. एक्सपेक्टेशन्स मॅनेज करा. तुमचं पर्सनल लाईफ स्टेबल असलं की तुमचं प्रोफेशनल लाईफ ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होतं. रिव्हर्स पण खरं आहे. डे 27. कंटिन्युअस लर्निंग. 27व्या दिवशी येतो लर्निंग आणि स्किल डेव्हलपमेंट. प्रोडक्टिव्ह लोक कंटिन्युअस लर्नर्स असतात. ते स्टॉल होत नाही. नवीन स्किल्स शिकत राहतात. डेमन सांगतात की दररोज किमान 30 मिनिटं रीडिंग किंवा लर्निंगसाठी काढा. बुक्स, पॉडकास्ट्स, ऑनलाईन कोर्सेस, एनिथिंग. पण पॅसिव्ह कन्झ्युमिंग नको. ऍक्टिव्ह लर्निंग हवं. नोट्स घ्या, इम्प्लिमेंट करा, टीच अदर्स. आणि हे लक्षात ठेवा की लर्निंग कधीच कंप्लीट होत नाही. जसजसे तुम्ही वर जाता तसतसे तुम्हाला अधिक शिकायची गरज भासते. डे 28 to 29. रिव्ह्यू अँड रिफ्लेक्ट. 28व्या आणि 29व्या दिवशी येतो रिफ्लेक्शन. आता 28 दिवस झाले. तुम्ही खूप काही शिकलात, इम्प्लिमेंट केलात. आता पॉज घ्या आणि बघा काय काम केलं, काय फेल झालं, काय ॲडजस्ट करायचं आहे.
डेमन म्हणतात की जर्नल मेंटेन करा. तुमचे थॉट्स, फीलिंग्स, चॅलेंजेस, विन्स सगळं लिहून ठेवा. आणि मेंटर किंवा कोच शोधा. ज्याला प्रोडक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे अशा व्यक्तीशी कनेक्ट करा. लर्निंग ॲक्सेलरेट होते. डे 30. क्रिएट युअर 30 डे ॲक्शन प्लॅन. 30व्या दिवशी द फायनल डे तुम्ही तुमची स्वतःची कस्टमाइज्ड 30 डे प्लॅन तयार करता. हे पुस्तक वाचून झालं, पण हे फक्त सुरुवात आहे. आता तुम्हाला ॲक्शन करायचं आहे. डेमन तुम्हाला टेम्पलेट देतात. वीक 1 फाउंडेशन. स्लीप, मॉर्निंग रुटीन, MITs आयडेंटिफाय करणं. वीक 2 सिस्टम्स, टाइम ब्लॉकिंग, ईमेल मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन. वीक 3 ऑप्टिमायझेशन, ऑटोमेशन, हेल्थ, डीप वर्क. वीक 4 मास्टरी, रिव्ह्यू, रिफ्लेक्शन, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. पण हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमची लाईफस्टाईल, तुमचे गोल्स, तुमचे कन्स्ट्रेंट्स यानुसार ॲडजस्ट करा. मुख्य गोष्ट, सुरुवात करा. आज आणि आत्ता. मित्रांनो, हे पुस्तक ऐकून तुम्हाला कळलं असेल की प्रोडक्टिव्हिटी ही लाईफस्टाईल आहे. एकदम येणारी मॅजिक ट्रिक नाही. तुम्हाला दररोज चॉईसेस करावे लागतात. दररोज स्मॉल सॅक्रिफायसेस करावे लागतात. पण हे सॅक्रिफायसेस वर्थ इट आहेत. कारण जेव्हा तुम्ही प्रोडक्टिव्ह व्हाल तेव्हा तुमच्याकडे वेळ असतो ज्या गोष्टींसाठी तुम्हाला खरंच काळजी आहे. तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या हॉबीजसोबत, तुमच्या ड्रीम्ससोबत. तुम्ही बिझी नसता, तुम्ही इफेक्टिव्ह असता. आणि यात फरक आहे. डेमन झहारिया देसचा हा 30 डेजचा प्लॅन फॉलो केलात तर तुम्ही पूर्णपणे बदलाल. तुमची एनर्जी वाढेल, तुमची फोकस शार्पन होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. पण फक्त वाचून काही होणार नाही. ॲक्शन घ्यावा लागेल. किमान एक गोष्ट आजच सुरू करा. फोन बाजूला ठेवा आणि तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम करा. आणि हो, प्रोडक्टिव्ह झाल्यावर तुम्ही सुद्धा स्वतःच्या नजरेत हिरो बनाल. त्यासाठी ही व्हिडिओ पहा.